एका तरुणावर टोळक्यानं प्राणघातक हल्ला केल्याची घटना अहिल्यानगर शहरात घडली आहे। अहिल्यानगर शहरातील गजराजनगर काळामाथा परिसरात जुन्या वादातून सशस्त्र टोळक्यानं एका तरुणावर प्राणघातक हल्ला केलाय। आकाश कांबळे असं जखमीचं नाव असून त्याचा भाऊ अक्षय कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 संशयित आरोपींना अटकही करण्यात आली आहे। अटकेतील चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। किरण मांजरे, अक्षय शिरसाट, सागर पवार, महेश उर्फ अन्नू गुंजाळ, अविनाश डुकरे, आकाश डुकरे, रोहन गायकवाड आणि काही अनोळखी इसमांविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर आकाश कांबळे हे गजराजनगर फाटा येथील सौदागर फर्निचर जवळ उभे असताना संशयित आरोपींनी जुना वाद उकरून काढत कांबळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केलाय। संशयित आरोपींकडे कोयते, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यासारखी घातक शस्त्र होती। या हल्ल्यात आकाश कांबळे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि हल्ला करणाऱ्या चौघांना ताब्यात घेत अटक केली असून इतर संशयित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।